2 कंप्लीट. भावन आपल्याला वेळ लागला, 1 तास लागला वेळ. 1 तासानंतर आपल्याला बसली बाणेर. आता बघू बाणेरचा पिकअप करू. कस्टमर काय म्हणते, मीटरने येतात का नाही हे पण चेक करू. बघू पुढं काय होतं काय नाही. इथे सोसायटी मधुबन. मीटरने जायला लागतं माहिती ना. कुठे 96. आता आपण सेंगर रोडवर आलेलो बाणेरला. बाणेर पॅन्ट क्लब रोडला आलो होतो. ओलाला दाखवली 15.700 मीटर का 600 मीटर काय तर दाखवलं. आणि मीटरला बघितलं तर 16.1 झालेलं आहे. म्हणजे वरचे हे 500 मीटर जे आहे हे मला ओलाला विचारायचं आहे की जातात कुठं. हर बुकिंगमध्ये किलोमीटरमध्ये थोडा ना थोडा फरक दाखवतं. प्लस रेट कमी देतं. किलोमीटर बी दाखवायचे नाही, रेट बी व्यवस्थित द्यायचे नाही, काहीच नाही. पहिली बुकिंग झालेली आपली अशाच प्रमाणे ड्रॉप. पहिलं कस्टमरला आणण्यासाठी काही नाही म्हटलं तर फक्त एक 35 मिनिटामध्ये आपण आलेलो आहे. 275 रुपये बिल झालेलं आहे. आता बघू पुढची बुकिंग, दुसरी बुकिंग किती वेळ लावती आणि कुठली भेटती आपण हे बी चेक करू. कुठे 4263. आपण आलेलो बाणेरमधनं पॅन्ट क्लब रोडवरनं झालं आपलं वेस्टर्न मॉलला. वेस्टर्न मॉलचे किलोमीटर होते फक्त 4.2 काहीतरी होते किलोमीटर. ओलांनी दाखवलेले 75 रुपीज दाखवलेले, 74 का 75 दाखवलेले. आणि आपल्याला भेटले 81, म्हणजे 4-5 रुपये तर वाढले. आता बघू दुसरी झाली. तिसरी बुकिंग कुठली पडतीये आणि कुठं जातोय बघू आपण पुढं. किती धंदा होतोय रिक्षावाल्याचा रिअली तुम्ही बघू. आता आपली तिसरी बुकिंग भेटलेली आहे आपल्याला. वेस्टर्न मॉलच्या समोरनच आहे. वेस्टर्न मॉलकडनं भेटली असेल, कितीची भेटली असं तुम्हाला वाटतंय. ही बुकिंग आहे धानोरी. काय ते दाखवलंय 15 का 17 किलोमीटर काय ते दाखवली आहे. पिकअप लोकेशनला कस्टमरला फोन लावलेला, कस्टमर काय फोन उचलला नाही. त्यांना मॅसेजमध्ये सांगितलं की मी लोकेशनला आलो आहे, गेट नंबर 2च्या इथे आहे वेस्टर्न मॉलच्या. आता कस्टमर मीटरने येऊ शकतात का नाही हे बघणं आहे मेन. नाही आले तर कॅन्सल होईल, आले तर मग फायदा राहील. आपण आला तो वेस्टर्नपासनं धानोरीचं बिल झालं 16 किलोमीटरची होती. 16 किलोमीटरला ऑनलाईनला दाखवले फक्त 250 रुपये. आणि मीटर निघून आलो होतो, थोडंफार ट्रॅफिक लागलं होतं. त्या ट्रॅफिकमध्ये बिल झालं $300. 16.1 किलोमीटरची बुकिंग होती. आता जेवण झाल्याच्या नंतर आता बुकिंग बसली आपल्याला मांजरी बुद्रुकहून आलेली. आता मांजरी बुद्रुकचं पिकअप करू आलेत कस्टमर. बघू मांजरी बुद्रुकचे पैसे किती होतात, किती दाखवले जातात. OTP क्या है? गमला ऊपर से ला दूंगी. काहीतरी गरज आहे का. आपण आलो होतो लोगावमधनं मांजरी बुद्रुकला. मांजरी बुद्रुक आपल्याला दाखवली होती 17 किलोमीटर. 17 किलोमीटरला उबेरने दिली आपल्याला फक्त 241 रुपये. 241 रुपये उबेरने दिले आपण आलो होतो मीटरने दाखवले होते. मॅपने दाखवलं होतं फक्त 59 मिनटं का 56 मिनटं दाखवलेले. इथे यायला लागलं मला 1 तास 10-20 मिनटं लागले मला.
आणि मीटरचं बिल झालं 341 रुपये. आता विचार करायची गोष्ट आहे, 241 कुठं, 341 कुठं. अख्खा ह्या दोघांमध्ये 100 रुपयाचा डिफरन्स आहे. त्याच्यातनं बी उबेरने कॅश कलेक्टेडसाठी 20 रुपयाचा डिस्काउंट कस्टमरला दिलं होतं. ते कस्टमरला फक्त पे करायचे होते 221 रुपये. ते कस्टमरने पे केलेले 341 रुपये. 120 रुपये एक्स्ट्रा कस्टमरने पे केलं. उबेरकडनं आपल्याला 20 रुपये एक्स्ट्रा आले. आता बघू पुढची बुकिंग कुठली पडते. चला, धानू मांजरी बुद्रुकमधनं आपल्याला पडली वाघोली. आता बघू वाघोलीचं बिल किती होते. 10 किलोमीटरचे दाखवले अंदाज तरी मला, मी एवढे लक्ष नाही दिलं, पण वाघोली बसली एवढी गॅरंटी. वाघोलीच्या नंतर आता किती किलोमीटर आहे, किती पैसे होतात ते आपण पुढे गेलो की बघूच कळलंच आपल्याला. मॅम मीटरने जायला लागतं माहिती ना, कंपल्सरी ऑनलाईन. शेअर म्हणल्यावर तुम्हाला पर किलोमीटर 17 रुपये. ते नाही माहिती किती किलोमीटरचे आहे. 15 म्हणलं तरी आता 10. आपण आलेलो मुंडव्या म्हणजे मांजरी बुद्रुकमधनं आपण आलेलो. मांजरी बुद्रुकमधनं वाघोली बसलेली आपल्याला 10 किलोमीटरची बी दाखवली नव्हती. 9.800 मीटरचे उबेरने दाखवलेली. आणि इथं आल्याच्या नंतर बघितलं तर 10.5 किलोमीटर, तेवढंच किलोमीटर आहे. म्हणजे 500-700 मीटर हे चाललंय कुठं नक्की, हा माझा प्रश्न आहे. आणि सगळे लोक म्हणतात की कॅब्स म्हणजे दुसऱ्यांचा प्रॉब्लेम दिसतो सगळ्यांना. रिक्षावाल्याचा हा प्रॉब्लेम का दिसत नाही की ऑल ओव्हरला रेट कमी दाखवला जातो. दिवस रात्र रिक्षावाला कमवतो, पण त्याला जेवढं पाहिजे तेवढं भेटत नाही. आता इथं दाखवल्यात फक्त, इथं किती दाखवले, मीटरला किती दाखवले मला, 210 रुपये दाखवले. आणि उबेरनी मला कस्टमरकडनं कॅश कलेक्टर 140 रुपये घ्यायला लावलेत. 10 किलोमीटरला 140 रुपये होतात का. कस्टमरला तो ह्याच्यात ठेवतोय, झाकून ठेवतोय. कस्टमरला रेट किती आहे हेच कळू देत नाही. आणि प्रॉब्लेम आणतोय कस्टमर आणि ड्रायव्हरमध्ये, तो गॅप पाडतोय चांगली. आणि त्याच्यावरचे 20 रुपये तो वरनं देतोय. 140 आणि 20 रुपये त्यांनी त्याच्या खिशातले भरल्यात. त्याचा हेतू काय आहे हा. मैम मीटरनी जाए लगता माहिती ना, मीटर से जाना पड़ता है मालूम है ना. चार्ज का कोई आइडिया नहीं बता सकता मैं. 17 रुपये पर किलोमीटर का हिसाब है ये बता सकता हूँ. ट्रैफिक पे चार्ज रहता है इसका मीटर में. नहीं चल नहीं किया. OTP डालूंगा. OTP क्या 786. सर मीटरने जायला लागतं माहिती ना, मीटर से जायला लागतं माहिती ना. हाँ, खड़की पुलिस स्टेशन वाले रास्ते कौन सा भी रास्ता क्रॉस कर सकते हैं, ऐसा कुछ नहीं. OTP 4716 खड़की पुलिस स्टेशन. आपल्याला फिनिक्स मॉलच्या समोरनं जसा ड्रॉप झाला 5 मिनटं थांबलो होतो. 5 मिनटामध्ये आपल्याला पडली 28 किलोमीटरची वाकड. म्हणजे भोमकर चौक होती. भोमकर चौकाच्या मधला रोड जो आहे तातवड्याला, तिथं होती. त्यांना मीटरने घेऊन आलो होतो. मीटरने फरक काय जास्त पडला नाही. मीटर ऑनलाईन दाखवले 466 का 68 रुपये काय दाखवले. आणि मीटरने आलो होतो, मीटरने दाखवले 477 रुपये. फक्त किलोमीटरच्या हार बुकिंगच्या ह्याच्यामध्ये किलोमीटरमध्ये फरक आहे. आता मी मीटरने घेऊन आलो होतो, त्याच्यामध्ये बी किलोमीटर बघा. बसली भाई बसली.
आपण आलो होतो, एवढं खुश झालो होतो ना, खुश झालो आपण. मग कशासाठी की आपल्याला बसले वाकडवरनं, आपल्याला वाकडवरनं बसलेली वारजे, म्हणजे भूमकर चौकातनं जिथं ड्रॉप केला तिथनं वारजे बसले. वारजेचा पिकअप केल्याच्या नंतर वारजेचं बिल झालं 330 रुपये झालं होतं काहीतरी मीटरने. लगेच मला ॲडव्हान्स पडली, मला एवढं आठवत नाही आता. नंतर 330 आणि उबेरला दाखवले होते फक्त 309 रुपये काहीतरी, 20-30 रुपये काहीतरी वाढून भेटले होते मीटरने. आणि त्यांचा ड्रॉप जसा झाला आणि त्याच्यानंतर लगेच पडली आपल्याला धायरी गाव ॲडव्हान्समध्ये धायरी पडली. धायरीला घेऊन आलो होतो, काय तर 5 किलोमीटरची धायरी होती. धायरीला दाखवले 197 रुपये दाखवले आणि मीटरने घेऊन आलो तर 90 रुपये झाले होते. आता बघू धायरी गावातनं काय पडतंय का नाही. रात्रीचे काय नाही म्हटलं तरी 11 वाजलेले आहेत. आता बघू पुढची बुकिंग काय पडते का. मला अजून 100-150 रुपये पाहिजे, अजून होतील का नाही आपण चेक करू. घरी यायला वाजलेत रात्रीचे 11:30 वाजलेत. 11 वाजून 55 मिनिट, 11:30 म्हणतो, 11 वाजून 55 मिनिटं झालेत. सगळं बघितलं तर सगळे झोपलेलं बघा, सगळे मोकळे रोड आहेत. आता चाललोय घरी. बघू आता 11 वाजूच तर झाले. आता ह्याच्या पुढे एडिट करायचं. एडिट करायला किती वेळ लागतो हे बी बघू आपण. आजचा धंदा बघू आपण किती झालेला. सकाळी 12 वाजता चालू झालेला आपण धंदा. 12 वाजल्यापासून आता 12 वाजलेले. 12 वाजता किती धंदा झाला बघू. हे चिल्लर ह्याचं काय नाही, 20-20, 30-30 रुपये ह्याचा राहू साईडला. हे आहेत 1,500 रुपये, 1,500 रुपये. आणि हे आहेत 500 रुपये, हे आहेत 500 रुपये. म्हणजे टोटल आपला धंदा झाला 2 कंप्लीट.